नमस्कार, मनीषाज किचनमध्ये आज आपण चीज आलू पराठा बनवणार आहोत। रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं तेल घालून पिठाला चोळून घ्यायचं आहे। तेल चोळून झाल्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी आपण चपातीला बनवतो तसाच मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। हा असा गोळा मळून तयार झाल्यानंतर त्याला झाकण लावून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया। त्यानंतर इथे मी 4 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून त्याचे सालं काढून खिसणीने खिसून घेतलेले आहेत। त्यानंतर एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2-4 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेऊन मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। हे वाटण आपल्याला आता त्या बटाट्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर आता एक छोटा चमचा हळद घातलेली आहे, लाल तिखट, धना-जिरा पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एक कांदा असा बारीक चिरून घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिश्रण आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे। काही गुठळ्या राहिल्या असतील त्या सुद्धा हाताने फोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं मिश्रण मळून घ्यायचं आहे। आता आपण पराठा बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी एक छोटा कणकेचा गोळा घेतलेला आहे। पराठा छोटा मोठा जेवढा करायचा आहे तेवढा आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला आता बटाट्याचं सारण भरून घ्यायचं। सारण भरून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला आता चीज खिसून घालायचं आहे। चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता। इथे थोडंसं पिझ्झा मिक्स सुद्धा वापरलेला आहे। चीज ऐवजी तुम्ही या ठिकाणी पनीर सुद्धा वापरू शकता। आता आपल्याला आपण जशी पुरणाच्या पोळीचा गोळा बनवतो तसा ह्याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पराठा लाटून घ्यायचा। हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे। अजिबात जोर न लावता पराठा लाटायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे मी आधीच तवा गरम करायला ठेवलेला होता। तव्यावरती आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। तूप किंवा तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे। वरती थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर उलट पलट करत आपल्याला पराठा मस्त असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने पराठा भाजून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।